सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल, आज एलकरांच्या घरी एलकरांचा राजा येतोय. सो आज आहे गणराजाचं आपल्या आगमन. तर आपण एलकरांचा राजा म्हणजे त्यांच्या जो घरी येणार आहे लाडका बाप्पा, तर आपण त्यांच्या आगमनाची तयारी कशी होते तर हा ब्लॉग त्यावर असेल. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट सांगायची असं झालं तर ह्या वर्षी मी आपल्या गावाला गेलेली नाहीये, बिकॉज सुट्ट्या नाहीये जॉबसाठी. तर माझ्या बाप्पाच्या पण काही शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. तर खरंच सांगते, पुन्हा एकदा कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, की जेणेकरून छान छान शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ब्लॉग पाहायला मिळतील. आणि आय होप की तुम्हाला हा ब्लॉग खूप छान पद्धतीने आवडेल पण. आणि बघू एलकरांच्या राजाचं कसं आपण आगमन करणार आहे. तर खूप हा ब्लॉग छान होणार आहे. कुठेही मिस करू नका, कोणताही व्हिडिओ मिस करू नका, पुढे ढकलू नका. छान पद्धतीने तुम्ही हा ब्लॉग बघा. खूप एक्साइटेड आहे मी पण. तयारी कशी करायची आहे, काय चालू आहे तिकडे, तर मी तुम्हाला लवकर दाखवते. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. चला ब्लॉगला सुरुवात करू. लेट झालेला आहे, रात्री लेट झोपल्यामुळे. म्हणजे मी तिकडे गेली होती डेकोरेशन साठी, थोडंफार हेल्प केली डेकोरेशन साठी. त्यानंतर आलो, जेवलो वगैरे मी आणि आई. तर झोपायला मला 1:30-2 वाजलेले, त्यामुळे थोडा लेट झालाय. बघू आता तिथे जाऊ पटापट. बाप्पासाठी थोडस डेकोरेशन करायचंय, कसं होतंय बघूया. डोळे पण सुजलेत ना. बायने बघा इथे मस्त रांगोळी काढलेली आहे. ते फुलांचं डेकोरेशन करायचे. दरवाजाला आंब्याची टाळ आणि फुलांचं तोरण पण किती भारी लावलेलं बघा. या बाप्पाच्या लाडक्या आगमनाची आम्ही तयारी करतोय. बाप्पासाठी फुलांची रांगोळी काढतोय. आरती तर रोशनीने रांगोळी काढली, पण नाही तर फुलांचं डेकोरेशन माझ्याकडे झाल्यावर नक्की तुम्हाला दाखवू कसं झालेलं आहे डेकोरेशन. सो वेलकमचं असं छोटं मोठं एंट्री केलेली आहे, म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला दाखव, हे घराला छान असं तोरण लावलेलं आहे. घरात खूप थोडाफार पसारा आहे, कारण बाप्पाचं आगमनाचा तर वेळ होते. मी पण आता खाली झाले बाप्पाला आणायला. दाखवते इथे छान असं बाप्पाचं वेलकम केलेलं आहे. आणि असं थोडं पायंड्यांवरती फुलं अंतरलेली आहेत म्हणजे. तर बघूया बाप्पाचं डेकोरेशन आणि बाप्पाचं आगमन कसं होतंय. बाय द वे तुम्हाला डेकोरेशन दाखवते. लाईट्स अजून ऑन केलेल्या नाहीयेत. बाप्पा आल्याच्या नंतर सरप्राईज असेल की काय आतमध्ये शेड असेल लाईटीचा. तर चला. व्हिडिओ मध्ये
सो आमचा बाप्पा घरी आलेला आहे ना देऊ, आमच्या देऊ बाप्पाला घेऊन आलेला आहे बघा. इथं आमच्या बाप्पाला ठेवलेलं आहे. आता लवकरात लवकर आपण त्याला विराजमान करू, पूजा करून. बाबा इकडे पूजा करतायत. मोषक तो काय तिथे पाया खाले बाप्पांच्या. बाबा मोषक शोधतायत. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. जय देव जय देव गौरी पुरा चंदनाची उंडी कुंकुम केशरा शोभतो बरा ऋण जुनी गुरुरे चरणी गगरिया. सो एलकरांच्या राजाचं आगमन तर तुम्ही बघितलं आहे. हा छोटासा ब्लॉग होता. जितकं पॉसिबल झालं शूट करणं तितकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिकॉज गणपती घरी येणार, त्याच्यामुळे इतर कामं पण असतात. तर जितकं पॉसिबल झालं ब्लॉग शूट करायला तितका मी केलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते खाली नक्की कमेंट करून कळवा. असंच छान छान व्हिडिओ घेऊन मी येत राहीन. तर तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला पण विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ तुमच्या समोर आम्ही घेऊन येतच राहू. तर तुम्ही वर्ल्ड ऑफ कौस्तुभला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो लव्ह यू गाईज, बाय.